ज्या प्रकारे बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसच्या उमेदवारानं माघार घेतली आणि अनेकांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्याचं ठरवलं, मात्र यामध्ये आपल्यासोबत आहेत करुणा मुंडे, ज्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. तुम्हाला काही फोन आले होते की उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, कारण ही बिनविरोध व्हावी निवडणूक, यासाठी प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांकडून केले जात होते, मात्र तुम्ही ठाम आहात की आता तुम्ही निवडणूक लढवणार आहात? मी ठाम आहे की मी निवडणूक लढवणार आहे आणि मला कॉल पण आले होते आणि भेटीसाठी पण झाली होती मला, आणि ते लोकांनी राष्ट्रवादीचे नेते होते आणि त्यांना मला चांगली समजावणी दिली आणि मी ठरलं होतं की मी माघार घेते. कशाला आपल्याला पोटनिवडणूक आहे, अजितदादाला सहानुभूती आहे, पण काय ठरवलं होतं, तुम्ही माघार घेणार होतात? हां, माघार घेणार होती. जे खरी गोष्ट आहे ती मी खरी सांगते. मी माघार घेणार होती क्योंकि पार्थदादासोबत पण माझा बोलणं झालं. काय म्हणाले पार्थ पवार, काय बोलले? त्यांनी हेच सांगितलं होतं की ताई तुम्ही माघार घ्या आणि आम्हाला सपोर्ट करा याच्यामध्ये, क्योंकि हे पोटनिवडणूक आहे आणि आमची दुःखातली निवडणूक आहे. तो मी विचार केला, नाही आपण कुठेतरी आज दादांनी सांगितलेला आणि पहिल्यांदा आज माझा बोलणं झालेला आहे. तो त्यांच्या शब्द ठेवण्यासाठी मी माघार घेणार होती. पण ते धन्या मुंडेच्या मी बघितलेला पोस्ट, काल मी 2 वाजता बारामतीमध्ये पोहोचली होती मुंबईतून, तो त्यानंतर मी बघितला पोस्ट की आज ते काँग्रेसचे नेत्याला आणि सगळं जे इनिशिएटिव्ह आहे ते आणि क्रेडिट जे आहे ते धन्या मुंडे घेत होता की हर्षवर्धन सपकाळ साहेबांना फोन करून आणि त्यांना काँग्रेसचे जे उमेदवार होते त्यांना माघार घेण्यात या लावली आहे. धनंजय मुंडे जर हर्षवर्धन सपकाळांना फोन करत असतील तर अर्थात तुम्हाला सुद्धा त्यांनी फोन केला असेल की तुम्ही अर्ज मागे घ्या. नाही, त्यांना असं छोटेपणे वाटते ना त्याच्यामध्ये. हर्षवर्धन सपकाळ साहेबांना फोन करू शकता धन्या मुंडे, पण स्वतःची बायकोला कॉल करू शकत नाही. तो माझा पण फर्ज आहे ना याच्यामध्ये. इतके मोठे पार्थदादा मला कॉल करू शकता है ना, त्यांचे मोठे मोठे नेत्यांनी मला समजावणी दिली आणि त्यांचं मी कौतुक करते. पण धन्या मुंडे जे माझा नवरा आहे ते मला कॉल करू शकत नाही, इतका त्यांना छोटापणे वाटतोय. तो त्याच्या जागेवर माझा पण फर्ज आहे की त्यांना त्यांची लायकी दाखवण्याचा माझा पण प्रयत्न राहील. आधी तुमचं बोलणं झालं होतं धनंजय मुंडेंसोबत की मी राहती उभी या पोटनिवडणुकीला? 7 तारखेच्या अगोदर मला कॉल आला होता आणि मी भरणार पण नाही होती फॉर्म. कशाला मुंबईतून बारामतीमध्ये जाऊन कशाला आपल्याला भरायचा आहे फॉर्म. पण त्या धन्या मुंडेला कॉल आला मला आणि त्यांनी मला सांगितलं की माझा माइंड चेक करत होते की मी भरणार आहे की नाही. तर मी सांगितलं त्यांना असंच मजाकमध्ये, मी हळूहळू विचार दिला मी भरणार आहे, हे चेक करण्यासाठी तुम्ही विचारत आहे ना, मी भरणार आहे फॉर्म. तर त्यांनी मला उचकवला की अरे तुला भरायचं आहे तर भर, तुझी काय लायकी नाही आहे, तू काय करू शकत नाही, किती मोठे मोठे पक्ष आहेत आईसोबत बहिणीसोबत, आणि तू काय करू शकणार आहे, काय करू शकणार नाही. तो मी सांगितलं असं. तो मी बघितलं ना की पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, त्याच्यामध्ये धन्या मुंडेचा जास्त रोल होता. त्याच्यासाठी मी आज गेली आणि मी फॉर्म भरला अगोदर आणि फॉर्म माझ्या उडवण्याचा पण प्रयत्न केला धन्यानी. हां, इथून मुंबईतून असं म्हणतोय धन्या की बायको माझी नाही आहे, मुलाबाळा माझे आहे पण बायको माझी नाही आहे, आणि कोर्टामध्ये जावं लागला मला. पण आज धन्यानी काय केलं, ते बारामतीमध्ये माझा फॉर्म वैध झाला. त्याने वकील पाठवला, मुंबई हायकोर्टामधून वकील पाठवला आणि ते वकीलने काय ऑब्जेक्शन घेतलं की ते धन्या मुंडेची जी पत्नी आहे करुणा मुंडे, त्यांनी स्वतःची प्रॉपर्टी लिहिलेली आहे आणि जे नवरा आहे धन्या मुंडे त्यांची प्रॉपर्टी लिहिलेली नाही आहे. आणि तुम्हाला ज्या वेळेला माझा फॉर्म उडवायचा आहे, अवैध करायचा आहे, त्यावेळी मी तुमची बायको, आणि असं मी तुमची बायको नाही. तुमच्या सगळ्या बोलण्यावरून असं दिसतंय की धनंजय मुंडेंमुळे तुम्ही ही निवडणूक लढतात, कारण तुम्ही म्हणतात की उचकवलं धनंजय मुंडेंनी. त्याच्यानंतर पार्थ पवारांनी जेव्हा सांगितलं की तुम्ही माघार घ्यावं, तुम्ही ठरवलं की माघार घेणार, मात्र धनंजय मुंडे जेव्हा क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तुम्ही ठरवलं की नाही, आता निवडणूक लढवायचीच आहे. असं नाही आहे. धनंजय मुंडे जे इतका क्रेडिट घेण्याचा, प्रत्येक वेळेस जे क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि कुठेतरी पैसे आणि पदाच्या आणि हे पॉवरचा जे रोब मला दाखवत आहे आणि सगळ्या मीडियावरती आहे, 5 वर्षपासून ह्यांचे राजकारणी पॉवरच्या आणि ह्यांचे पैसेच्या जे काय म्हणतात त्याला, जे भुगतान
मी भुगतलेला आहे स्वतःवर, आणि आज माझे मुलगा मुलगी जे भोगत आहे आणि मी जे भोगत आहे. मी राजकारणी नाही होती आणि मीडियावरती बोलणं आहे ते मला काहीही जमत नाही होतं. मी 43 वर्ष मी घरामध्ये राहिलेली आपल्या नवऱ्यासोबत. मला काही माहिती नाही होता, पण हे धन्या मुंडेंनी मला रोडवरती सोडला आणि मला सगळ्या गोष्टी करण्यासाठी लावला. आणि आज कुठेतरी आणि पैसे आणि पॉवरचा माज दाखवून मला 3 वेळा जेलमध्ये टाकलं गेला. तो हे गोष्टी सगळी मी भोगलेली आहे. पण आता मला निवडणुकीबद्दल विचारायचं आहे. आता कोणत्या मुद्द्यांवर तुम्ही निवडणूक लढणार? कारण सहानुभूती सुनेत्रा पवारांकडे आहे. पार्थ पवारांनी तुम्हाला स्वतः सांगितलं होतं की तुम्ही अर्ज मागे घ्यावा. आता तुमचं चॅलेंज हे सुनेत्रा पवारांना असणार आहे की धनंजय मुंडेंना असणार? आमच्या जे आहे, माझ्या जे काय सांगितलं तुम्ही, कोणत्या मुद्द्यांवर तुम्ही निवडणूक लढवणार आहात? जे माझा मुद्दा असणार आहे ते धन्या मुंडे पण माझा मुद्दा नाही आहे, है ना, आणि सुनित्रा वहिनी पण माझा मुद्दा नाही आहे. माझा मुद्दा आहे आज ज्यांची बारामती आहे, ज्यांची पोटनिवडणूक आहे, त्यांच्या घातपात झाला की अपघात झाला त्या गोष्टीवरती जरी FIR सुद्धा होत नाही, तो असे सिस्टमसाठी माझी लढाई आहे आणि हेच माझा मुद्दा असणार आहे. आणि लोकांचे पाणीचे प्रश्न आहे, सडकचा प्रश्न आहे, शिक्षणचा प्रश्न आहे, जिल्हा परिषद शाळा जे आहे अजून बारामतीमध्ये जिथे माझी गाडी उभे राहिली होती काल, पूरी जर्जरीभूत जिला परिषद की शाळा है. पेड़ लगाने को, रोड बनाने को हम विकास नहीं कह सकते. की पवारांनी एवढा विकास केला नाही तिथे. विकास केलेला आहे, चांगली पद्धतीचा विकास केलेला, पण ज्या जिल्हा परिषदची शाळाचे बाहेर माझी गाडी काल उभे राहिली होती त्याची अवस्था एकदम जर्जरीभूत होती. आणि भारतातला आणि महाराष्ट्रातला अगोदरचा सगळ्यात मोठा प्रश्न जे असला पाहिजे, ज्या गोष्टीवर काम करण्याचे गरजेचे आहे ते शिक्षण आहे. आणि हे सगळी गोष्टी घेऊन मी चालणार आहे. आणि कामगारांचे मुद्दे आहे, पाणीचा प्रश्न आहे, शेतकरी लोकांच्या 7-12 कोरा करायच्या, हे सगळे मुद्दे घेऊन मी जाणार आहे. आणि अजितदादाचे जे घातपात होता की अपघात होता या गोष्टीची FIR जी आम्हाला पाहिजे, ही आमच्या सगळ्यापेक्षा मोठा मुद्दा असणार आहे. त्यामुळे ह्या होत्या करुणा मुंडे. त्यांनी सांगितले की आम्ही निवडणूक का लढवणार आहोत, कोणत्या मुद्द्यांवर लढवणार आहोत. आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलं की पार्थ पवारांच्या फोननंतर खरं तर माघार अर्ज घेण्याचा विचार झाला होता, मात्र यामध्ये धनंजय मुंडे यांची पोस्ट बघितली आणि धनंजय मुंडेंमुळे आता ही निवडणूक लढवायची आणि ही कोणत्या मुद्द्यांसाठी लढवायची याचं स्पष्टीकरण आणि जे मुद्दे आहेत ते सुद्धा त्यांनी मांडलेत. कॅमेरामॅन अनिल संगारेसह मी वेदांत नेब, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.